कोणतं पण ब्राउझर उघडा. माझ्याकडे क्रोम आहे म्हणून मी क्रोम उघडतो. क्रोम उघडल्यावर se.census.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे. त्यात फर्स्ट लिंकवर क्लिक करायचं आहे. हा प्लॅटफॉर्म आल्यावर आपल्याला स्टेट आणि कॅप्चा टाकून व्हेरीफाय अँड प्रोसीड करायचे आहे. यात कुटुंबाचा हेड व त्याचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय अँड प्रोसीड करायचे आहे. व्हेरीफाय अँड प्रोसीड केल्यावर आपल्याला लँग्वेज आणि मोबाईलचा OTP टाकून व्हेरीफाय OTP करायचा आहे. व्हेरीफाय केल्यावर आपल्याला 6 स्टेपमध्ये माहिती भरायची आहे. स्टेप 1 मध्ये आपल्याला आपल्या ॲड्रेसची माहिती भरायची आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या एरियाचं नाव व पिनकोड माहिती पाहिजे. यामध्ये आपल्या गावाचे नाव, शहराचे नाव किंवा लँडमार्क टाकायचे. त्यानंतर मॅपमध्ये तुम्हाला लोकेशन मार्क करायचं आहे. 2 बोटांचा यूज करून ते मार्किंग करू शकतो आपण. जो पॉईंट दिसतोय तो ज्या ठिकाणी आपण ठेवू त्या ठिकाणी लोकेशन मार्क होते. लोकेशन मार्क झाल्यावर स्थानाची पुष्टी करा असे ऑप्शन येते, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर स्टेप 2 येईल. त्यामध्ये घराचा तपशील टाकायचा आपल्याला. या प्रश्नामध्ये घराची जमीन कोणत्या मटेरियलने बनलेली आहे ते मटेरियल टाकायचं आहे. म्हणजेच आपली जी फरशी आहे ती कोणत्या मटेरियलने बनलेली आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर भिंत कोणत्या मटेरियलने बनवले गेलेले आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर घराचा स्लॅब कोणत्या मटेरियलने बनवलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. घराची स्थिती इथं सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. स्टेप 3 येईल. स्टेप 3 मध्ये कुटुंबाची संबंधित माहिती भरायची आहे. कुटुंबात किती व्यक्ती ते टाकायचे आहेत. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव टाकायचे. लँग्वेज जी सिलेक्ट केली त्यात टाकायचे. मराठी सिलेक्ट केली असेल तर मराठी टाकायची.
त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे लिंग टाकायचे. कुटुंब प्रमुख ज्या जातीत आहेत त्या जातीचं सिलेक्ट करायची. SC ST किंवा अदर हेच ऑप्शन आहे तिथे. इथे मालकी हक्काची स्थिती टाकायची. स्वतःचे घर असेल तर स्वतःचे, भाड्याचे असेल तर ते. निवासयोग्य खोल्यांची संख्या किती ती टाकायची तिथे. कुटुंबात किती जोडपे आहेत त्यांची संख्या टाकायची इथे आणि पुढे जायचे आहे. स्टेप 4 मध्ये आपल्याला कुटुंबात उपलब्ध असलेल्या सोयींची माहिती द्यायची. तुम्हाला पण हे पिण्याचे पाणी कुठून मिळते ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेला स्रोत तुमच्यापासून जवळ असेल तर परिसराजवळ, दूर असेल तर दूर असं टाकायचं आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत टाकायचा आहे. वीज, सौर ऊर्जेवर ते टाकायचे आहे. शौचालयाची उपलब्धता टाकायची आहे. त्यानंतर शौचालयाचा प्रकार टाकायचा आहे. शौचालयामध्ये 4 प्रकार आहेत. फ्लश, द्विखड्डा शौचालय, एक खड्डा शौचालय व सेवा शौचालय. यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. सांडपाण्याबद्दल विचारलं आहे ते टाकायचं आहे. बाथरूमबद्दल विचारलं आहे ते टाकायचं आहे. स्वयंपाकघरातली माहिती विचारली आहे ती टाकायची आहे. त्यामध्ये 4 ऑप्शन आहे. तुमच्या घरात स्वयंपाकघर आहे का, स्वयंपाकघर नाही आहे का, स्वयंपाकघर नसल्यास तुम्ही जेवण बाहेर बनवता की तुम्ही जेवणच नाही बनवत. जी तुमची माहिती आहे ती सिलेक्ट करायची. स्वयंपाकासाठी तुम्ही कोणते इंधन वापरता त्याबद्दल माहिती द्यायची आहे. लाकूड, रॉकेल, वीज, LPG, गॅस याबद्दल माहिती द्यायची. स्टेप 5 मध्ये कुटुंबाने धारण केलेली माहिती भरायची आहे. तुमच्या घरात रेडिओ असेल तर माहिती द्यायची आहे. दूरचित्रवाणीबद्दल माहिती द्यायची आहे. केबल असेल, डिश TV असेल त्याबद्दल माहिती. इंटरनेटबद्दल माहिती द्यायची. तुम्ही इंटरनेट कुठे कशासाठी वापरतात. त्यानंतर लॅपटॉप आहे की नाही ती माहिती द्यायची. मोबाईल कोणता यूज करता तुम्ही त्याची माहिती द्यायची. सायकल, मोटरसायकल असेल त्याची माहिती, कार असेल तर त्याची माहिती. कुटुंबात कोणते धान्य जास्त वापरतात त्याची माहिती. पुढे जायचे. लास्ट स्टेप ही प्रिव्ह्यूसाठी आहे. ही 6वी स्टेप आहे. ही स्टेप आपल्याला आपण भरलेली माहिती चेक करण्यासाठी असते. ते चेक करून घ्या. जर पूर्ण माहिती बरोबर असेल तर सबमिट करायची. सबमिट केल्यावर आपल्याला SE ID मिळेल. त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येईल तेव्हा हा नंबर तुम्ही प्रगणकाला द्यायचा आहे. प्रगणक जेव्हा तुमची माहिती सबमिट करेल तेव्हाच स्वगणना ही कंप्लीट होईल.